नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ग्रामीण भागासह शहरातही पाणी टंचाईची झळ. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेनं उचललं महत्त्वाचं पाऊल. आणि प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं आवश्यक. रोहन खोके. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईची झळ बसत असून आता शहरी भागातही विविध ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाल्याचं दिसून येत आहे. एप्रिल आणि मे या 2 महिन्यात तीव्र उन्हाळ्याचा इशारा दिलेला असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचा पाणीसाठा हा 46.45% आलाय. तर आंध्रा धरणातील पाणीसाठा देखील 51.33% आलाय. त्यामुळे नागरिकांनी पुढील एप्रिल ते जून या कालावधीत अत्यंत जपून पाणी वापरावं असं आवाहन जिल्हा पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलंय. मुंबई आणि उपनगरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा अधिक तीव्र आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये दररोज उन्हाचा पारा हा चढाच पाहायला मिळतोय. मार्च महिन्याच्या मध्यापासूनच सर्वत्र तीव्र उष्णता जाणवते. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापरही सर्वत्र अधिक होऊ लागलाय. तर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचे नैसर्गिक स्रोत फेब्रुवारी महिन्यातच आटून गेले असून या ठिकाणी गेल्या अनेक आठवड्यांपासून टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय. त्याचबरोबर जिल्ह्यातील शहरी भागातील अनेक गृहसंकुलांमध्येही टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे यंदा सर्वत्र एप्रिल-मे महिन्यातच पाणी टंचाई भासू लागली आहे. तर धरणातील पाणीसाठा पाहता अंबरनाथ शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं थेट पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तर उष्णतेचा तडाखा याच पद्धतीनं राहील. तर वाढत्या पाण्याच्या मागणी पाहता जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही पाणी कपात लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदलापूर येथील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यामुळे अशा वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा, गुन्ह्याची उकल तात्काळ व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळावं यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं महत्त्वाचं पाऊल उचललंय. ठाणे महापालिकेच्या 124 शाळांवर CCTVद्वारे वॉच ठेवण्यात येणार असून त्यासाठी तब्बल 2,96,00,000 खर्च पालिका करणार आहे. दरम्यान एकाच वेळी 28,000 विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना मारहाण, विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, चिमुरड्या मुलींचा विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना शाळेतच घडू लागल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकारनं शाळेत CCTV बसवणं अनिवार्य केलं असून ज्या शाळेत या यंत्रणा नाहीत अशा शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ठाणे महापालिका प्रशासनानं पुढाकार घेत पालिकेच्या शाळा सुरक्षित करण्याचा विचार केलाय. अद्ययावत CCTV यंत्रणा बनवण्यासाठी पालिकेनं निविदा काढली आहे. विद्युत विभागाच्या मदतीनं येत्या काही दिवसातच CCTV लावण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेच्या 77 इमारतींमध्ये 106 प्राथमिक आणि 23 माध्यमिक अशा एकूण 129 शाळा आहेत. या शाळेत तब्बल 977 CCTV बसवण्यात येणार आहेत. शाळेतील सर्व CCTVचं नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून केलं जाणार आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा 100 दिवसांचा 7 कलमे कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण आत्मसात करा. आधुनिक तंत्रज्ञानाचा दररोजच्या कामकाजात वापर करून कामाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलंय. यासाठी कॉग्निडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे, क्लाउडेड डिजिटल्स कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्नील बाबा यांनी मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतलाय. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी केलं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक करताना म्हटलं की 100 दिवसांचा कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत असून कर्मचाऱ्यांना काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामामध्ये गती, पारदर्शकता आणण्यासाठी आणि लोकोपयोगी कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. या प्रशिक्षणाचा सर्व कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करता येईल. सॉफ्टवेअर डिझाईन, डेव्हलपमेंट आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी कॉग्निडॉल्फ कंपनीचे संस्थापक मयूर तांबे, क्लाउडेटल्सचे कंपनीचे सहव्यवस्थापक स्वप्नील बाबा यांनी कॅनव्हा, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, ChatGPT, क्लॉड,
आयडिओग्राम अशा AI टूल्ससारख्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात होणाऱ्या वापराबद्दल उत्तम प्रशिक्षण दिलं। यावेळेला कर्मचाऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। कचराभूमीसाठी आतकोली येथील जागा ठाणे महापालिकेला राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे। ही जागा दगडखाण असल्यानं तिथे बांबूची लागवड कशी करणार असा सवाल उपस्थित करण्यात आला। त्यावर आता पालिकेनं इथे असलेल्या बफर झोनच्या जागेत तसंच प्रकल्पाच्या चोहोबाजूंनी ही लागवड केली जाणार असल्याचं सांगितलंय। कचऱ्याचा थर, त्यावर पुन्हा मातीचा थर, तसंच पुन्हा कचरा आणि 2 थर मातीचे अशा पद्धतीनं काम केलं जात आहे। त्यानंतर येत्या जूनमध्ये या ठिकाणी बांबूची लागवड केली जाणार आहे असं पालिकेनं स्पष्ट केलंय। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात जमा होणारा कचरा हा सध्या भिवंडी येथील आतकोली भागात टाकला जातोय, परंतु त्या ठिकाणच्या डम्पिंगला येथील स्थानिक विरोध करू लागलेत। त्यात पालिका आयुक्तांनी या ठिकाणी बांबूची लागवड केली जाणार असल्याचं स्पष्ट केलंय, परंतु दगडखाण असलेल्या या भागात लागवड कशी होणार हे केवळ फसवं आश्वासन असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। परंतु आता महापालिकेनं हे आश्वासन फसवं नसून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लागवड केली जाणार आहे याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे। सध्या या ठिकाणी टाकला जाणारा कचरा हा एकावर एक ढीग या पद्धतीनं टाकला जात नाही। या कचऱ्याच्या खाली मोठे पाईप टाकलेत, त्यानंतर त्यावर कचरा टाकला जातोय, परंतु हा कचरा पसरलेल्या स्थितीवरील बाजूकडून खालील बाजूस अशा पद्धतीनं टाकला जात असून तो वरून दाबला जातोय। त्यामुळे पाईपमध्ये कचऱ्यातील पाणी निघून जात आहे। कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून 3 ठिकाणी 360 डिग्रीत फिरणारे सुगंधित पाण्याचे मशीन बसवलंय। त्यामुळे कचराभूमीवरून दुर्गंधी देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं। तसंच बाजूला बफर झोन असल्यानं त्या ठिकाणी देखील माती आहे, त्यामुळे प्रकल्पाच्या चोहोबाजूंनी बांबूची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली। ठाणे शहरात अनेक ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येते। त्यातून ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या जुन्या आणि अनधिकृत इमारतींचे पुनर्विकास करण्यात येणार आहे। या योजनेतून ठाणे महापालिका हद्दीत एकूण 44 नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करून हजारो हेक्टर जमिनींचा पुनर्विकास करण्याचं योजलंय। क्लस्टर योजनेमुळे शहरातील नागरिकांचा योग्य विकास होईल का? त्याचबरोबर हजारो हेक्टर जमिनीवरती होणाऱ्या इमारतींमुळे ठाणेतील लोकसंख्या 4 पटीनं वाढणार आहे। तसंच शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या तीव्र आहे। शहरात स्वतःचं धरण नाही, लोकसंख्या वाढती आहे, वाहनांची रहदारी देखील वाढत असून शहरात वाहतूक कोणाची समस्या देखील तीव्र होती आहे। शहरातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागलाय। अनियोजित योजनेमुळे शहराचं विद्रुपीकरण होत चाललंय। त्यामुळे क्लस्टर विकासासारख्या प्रकल्पाबाबत पुन्हा नव्यानं सर्वसमावेशक विचार करण्याची मागणी निवारा हक्क समन्वयक समितीची मागणी आहे। या मागणीकरता निवारा हक्क समन्वय ठाणे शहर यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। यावेळेला मानपाडा, गणेशनगर, आझादनगर येथील रहिवासी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते। भविष्यात शहरात अधिकृत बांधकाम आणि झोपडपट्ट्या वाढवणं याकरता कारवाई करणं आवश्यक असल्याची मागणी यावेळेला आंदोलनातून केली गेली। नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतली गेल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा इशारा यावेळी आंदोलनातून देण्यात आला। काय सांगाल, कशा प्रकारचं हे आंदोलन आहे, नेमकं क्लस्टरला कशा प्रकारचा विरोध आहे? माझं नाव DJ बक्षी, मी राहतो कोरबंद रोड पाटलीवाडा। आणि क्लस्टर योजना जी आहे याची अंमलबजावणी चालली आहे, पण ती सर्वसमावेशक योजना नाही असं आमचं म्हणणं आहे। आज जर यांना खरोखर झोपडपट्टी हटवून जर स्मार्ट सिटी करायचं असेल तर त्यांनी झोपडपट्टी होणार नाही याच्यासाठी काय योजना केली? काहीच केलेली नाही। आणि 95 पूर्वीचं जे लोक आहेत त्यांना रेग्युलाइज करायचं होतं, आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही। दुसरी गोष्ट, हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यातल्या 95% सोसायट्या आज पण डीम कन्व्हेन्स झालेलं नाही आज सुद्धा। मग कायद्याची अंमलबजावणी होते कुठे? मग नवीन कायदे कशाला काढता तुम्ही? आहेत त्या लोकांना सुखाने जगण्यासाठी आहेत त्यांना रेग्युलाइज करून द्या जागा। रेग्युलाइज करणं त्यांचा हक्क करून देणं कायदेशीर आहे। आमची मागणी जमीन महसूल खाली आहे की आम्हाला जमीन महसूल खाली ती जागा द्या, नंतर तुम्ही विचार करू शकता या गोष्टीचा। हिवताप निर्मूलन महासंघ कर्मचारी संघटना कृती समिती ठाणे पालघर यांच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्यासंदर्भात शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे।
22 नोव्हेंबरला शासनानं परिपत्रक काढून हिवताप विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांखाली चालवण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे वेतन, सुट्ट्या, तपासणी, नियोजन इत्यादी कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. 26 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत लवकरच याबाबत आदेश काढले जातील असं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला. 24 तासात निर्णय न झाल्यास राज्यभरातील हिवताप कर्मचारी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर प्रदीप चव्हाण, दिलीप गायकवाड, गोरख वळवण, शरद पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ग्रामीण भागासह शहरातही पाणी टंचाईची झळ. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेनं उचललं महत्त्वाचं पाऊल. आणि प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं आवश्यक. रोहन खोके. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.